नमस्कार मित्रांनो आज दिनांक 18 जूनला PM किसान योजनेचा 17वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि मित्रांनो या 17व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळणार आहेत। मात्र या शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 रुपये येणार आहेत। तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात 6000 येणार आणि केव्हा येणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच या PM किसान योजनेसंदर्भात असेच नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, आज देशातील तब्बल 9 कोटी 30 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 17वा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि हा 17वा हप्ता मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशच्या वाराणसी जिल्ह्यातून लाभार्थ्यांना DBT अंतर्गत थेट ऑनलाइन पद्धतीने डायरेक्ट बँक खात्यात जमा केला जाणार आहे। तसेच मित्रांनो काही लाभार्थ्यांच्या खात्यात 2000 ऐवजी 6000 रुपये येणार आहेत। तर ते कसे येणार तर पहा, ज्या लाभार्थ्यांनी 16व्या हप्त्यावेळी आपली EKYC केलेली नव्हती मात्र यावेळी त्यांनी जर EKYC करून घेतली असेल तर त्यांच्या खात्यामध्ये हा चालू 17वा हप्ता आणि मागील 1-2 पेंडिंग हप्ते सुद्धा जमा होणार आहेत। मित्रांनो तुम्ही पण EKYC केलेली नसेल तर आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत जर तुम्ही EKYC करून घेतली तर तुमच्या सुद्धा खात्यात चालू हप्ता व मागे जर काही हप्ते मिळाले नसतील तर ते पण हप्ते येऊन जातील। आणि मागे काही दिवसांपूर्वीच PM किसान योजनेच्या अधिकाऱ्यांकडून हे सांगण्यात सुद्धा आले होते। तर अशा प्रकारे मित्रांनो आज संध्याकाळी 5 वाजता PM किसान योजनेचा 17वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे वितरित केला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली EKYC केलेली असेल त्यांचे मागील पेंडिंग हप्ते सुद्धा त्यांना मिळणार आहेत। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। धन्यवाद।